राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्यांकरता मतदान सुरू असतानाच सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोन आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाल्या। अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी मुलाला मतदान केंद्रात नेलं। एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलाने चक्क ईव्हीएमचं बटन दाबून मतदानही केलंय। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरे आपल्या मुलाला मतदान केंद्रावर घेऊन गेले आणि मतदान केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी त्याला शाई देखील लावली। अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतील आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याकडे केलं जातं। आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता। मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला। त्या ठिकाणी माझ्या बोटाला शाई लावली, तो म्हणे पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा। त्या ठिकाणी ती मी अधिकाऱ्याला विनंती केली, याचा हक्क आहे त्या ठिकाणी शाई लावा, पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता, तो मी स्वतः बजावलेला आहे। तो छोटा आहे, तो काही मतदान करणार नाही। या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे, जर मी मतदान केंद्रात कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः बटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गैरवर्तणूक केला असता, त्यावेळेस आरोप करावे। या ठिकाणी माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला। मालेगावमधील सत्तेच्या रणांगणात इस्लाम पार्टीचे यशस्वी पदार्पण। पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या हाती सत्तेची सूत्र, नसरीन बानो महापौरपदी। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडेंच्या नावाची घोषणा। मराठा वोट बँक तसंच मराठी कार्ड देत विरोधकांना उत्तर। गुजराती बहुल भागातल्या नगरसेविकेकडे सत्तेची कमान। टांगा फलटी फेम तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाची चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। झेडपी निवडणुकीत खळबळ। झेडपी मतदानाच्या वेळी अकलूज मध्ये उमेदवाराचा मुलगा मतदान केंद्रात, मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं। तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरेंचा मुलगाही मतदान केंद्रावर। झेडपी आणि पंचायत समितीच्या मतदानाची वेळ संपली, अजूनही काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा। 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमालेत सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष। सुभाष घई, अश्विनी भावे, मनीषा म्हैसकरांसह विविध क्षेत्रातले मान्यवर कार्यक्रमाला हजर। भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात। मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी। सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।